नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माइलस्टोन अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आपण समाजसुधारक ही सिरीज सुरू केलेली आहे. या सिरीजमध्ये आज आपण दादोबा पांडुरंग तरखडकर यांच्याबद्दल माहिती घेणार आहोत. दादोबा पांडुरंग तरखडकर यांचा जन्म 1814ला मुंबई येथे झाला. दादोबांचं मूळ गाव हे वसईजवळील तरखड हे गाव आहे आणि या तरखड गावावरूनच त्यांचं आडनाव तरखडकर असं पडलं. दादोबांचे वडील पांडुरंग हे जमशेटजी जिजेभाई यांच्या इथे नोकरीला होते. दादोबांचं प्राथमिक शिक्षण हे पंतोजींच्या शाळेमध्ये झाले आणि ही शाळा मराठी माध्यमातून होती. आणि दादोबांना त्यावेळी असं कळलं की या काळात जर कुठे नोकरी मिळवायची असेल किंवा काही काम करायचं असेल तर इंग्रजी ही महत्त्वाची भाषा आहे, इंग्रजीशिवाय पर्याय नाही. आणि त्यामुळे त्यांनी इंग्रजी शिकण्यासाठी बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी या संस्थेमध्ये शिकू लागले. आपण जगन्नाथ शंकर शेट यांचा अभ्यास करताना पाहिलेलं की ही बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी ही स्थापन करण्यामध्ये जगन्नाथ शंकर शेट यांचा खूप मोठा सहभाग आहे. आणि ही बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी ही 1824 साली स्थापन झालेली. तर या बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीमध्ये दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी इंग्रजी या विषयाचं शिक्षण घेतलं. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर 1834ला जावरा या संस्थानातील नवाबाला इंग्रजी विषय शिकवण्यासाठी दादोबा पांडुरंग तरखडकर जावरा या संस्थानामध्ये गेले. जावरा हे संस्थान माळवा प्रांतातील होतं. आत्ता जावरा हे ठिकाण आहे ते मध्य प्रदेशामध्ये आहे. तर जावरा या ठिकाणी इंग्रजी शिक्षक म्हणून गेले ते नवाबाला शिकवण्यासाठी. त्यानंतर 1840ला दादोबा पांडुरंग तरखडकर यांची नियुक्ती एल्फिन्स्टन इन्स्टिट्यूटमध्ये असिस्टंट इंग्रजी टीचर म्हणून त्यांची निवड झाली एल्फिन्स्टन इन्स्टिट्यूटमध्ये 1840ला. त्यानंतर ते काही दिवसांनी सुरतला गेले. परत सुरतवरून माघारी आले आणि सुरतला शिकवत असतानाच 1846ला बाळशास्त्री जांभेकर यांचा मृत्यू झाला. आणि बाळशास्त्री जांभेकर हे त्यावेळी ट्रेनिंग कॉलेजचे डायरेक्टर यापदी त्यांची नियुक्ती होती. आणि जांभेकरांच्या मृत्यूमुळे ते पद रिक्त झालं आणि त्यासाठी दादोबा पांडुरंग तरखडकर यांना परत मुंबईमध्ये बोलवण्यात आलं आणि त्यांची 1846ला ट्रेनिंग कॉलेजच्या डायरेक्टरपदी निवड केली गेली. पुढे त्यानंतर 1852ला दादोबा पांडुरंग तरखडकर यांना नगरचे डेप्युटी कलेक्टर पद हे दिलं. ब्रिटिश सरकारने नगर येथे डेप्युटी कलेक्टर या पदी पाठवलं. पुढे त्यांच्या बदल्या होत राहिल्या, वेगवेगळ्या ठिकाणी बदल्या होत राहिल्या आणि 1857ला ते जावरा येथे होते, त्यांची नियुक्ती होती. आणि 1857 हा काळ भारतीय इतिहासातील ज्या काही प्रमुख घटना आहेत त्यापैकी एक साल आहे, कारण त्या साली बंड झालेला इंग्रजांविरुद्ध. आणि जावरा या संस्थानामध्ये भिल्लांनी बंड केलेला. जसं की आपल्याला माहिती आहे की भिल्ल यांचं राहण्याचं ठिकाण आहे ते विंध्य पर्वत हा आहे आणि त्या विंध्य पर्वतामधील भिल्लांनी इंग्रजांविरुद्ध उठाव केलेला. तर तो पाटजी नाईक याच्या नेतृत्वाखाली भिल्लांनी उठाव केलेला, पाटजी नाईक. तर हा भिल्लांचा उठाव मोडून काढण्याचं काम हे दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी केलं आणि भिल्लांचा उठाव मोडल्यामुळं त्यांना राव बहादूर हा खिताब दिला 1857ला. ब्रिटिशांनी राव बहादूर हा खिताब दादोबांना दिला भिल्लांचं बंड मोडण्यासाठी. ज्यावेळी दादोबा पांडुरंग तरखडकर हे सुरतला होते 1844ला, त्यांनी तिथे मानव धर्म सभा ही संघटना स्थापन केली आणि ते स्थापन करण्यामध्ये त्यांना मानछाराम मेहता हे मानव धर्म सभा तरी मानछाराम मेहता आणि दादोबा पांडुरंग तरखडकर या दोघांनी मिळून मानव धर्म सभा ही सभा सुरतमध्ये स्थापन केलेली होती. आणि ह्या सभा स्थापन करण्याचा उद्देश हा होता की लोकांमध्ये जागृती निर्माण करणे, समाज सुधारणे, स्त्रियांविषयी असलेला दृष्टिकोन बदलणे,
लोकांना जातीभेद हा कमी करणे, पाळू नये यासाठी मानव धर्म सभा स्थापन केलेली. पण नंतर 1846ला त्यांना मुंबईमध्ये परत बोलवण्यात आलं. त्यांची नियुक्ती हे ट्रेनिंग कॉलेजचे डायरेक्टर यापदी केली. त्यामुळे मग ते सुरतवरून मुंबईला गेले आणि मग ही मानव धर्म सभा याचं कार्य मागं पडलं. मुंबईला गेल्यानंतर 1848ला एक ज्ञानप्रसारक सभा ही स्थापन केली. आपण दादाभाई नौरोजी यांच्याबद्दल माहिती घेत असताना पाहिलेलं की ही ज्ञानप्रसारक सभा ही दादाभाई नौरोजींनी स्थापन केलेली. आणि या ज्ञानप्रसारक सभेच्या 2 शाखा होत्या. एक होती गुजराती भाषिकांसाठी गुजराती शाखा आणि एक होती मराठी भाषिकांसाठी मराठी शाखा. कारण त्यावेळी जो मुंबई प्रांत होता, बॉम्बे प्रांत होता, तो आत्ताचा गुजरात पूर्ण आणि महाराष्ट्राचा पश्चिम महाराष्ट्राचा भाग. त्यामुळे तिथं मराठी आणि गुजराती भाषिकांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात होती. त्यामुळे मग ज्ञानप्रसारक सभेचं कार्य लोकांना समजण्यासाठी दोन्ही भाषेमध्ये त्याच्या शाखा उघडल्या होत्या. तर या मराठी शाखेचे अध्यक्ष होते ते दादोबा पांडुरंग तर्खडकर हे होते. या ज्ञानप्रसारक सभेचं कार्य करत असतानाच 1848लाच दादोबांनी परमहंस सभा ही सभा स्थापन केली. या सभेचा उद्देश काय होतं की लोकांनी एकेश्वरवादाचं पालन करावं. आपल्या समाजामध्ये बहुईश्वरवाद हा आहे. तर दादोबांचं असं मत होतं की ईश्वर हा एकच आहे आणि सर्व लोकांनी एकाच ईश्वराची प्रार्थना केली पाहिजे. त्यामुळे लोकांमध्ये एकोपा निर्माण होईल आणि लोकांनी ज्या जातीव्यवस्था पाळतात त्या जातीव्यवस्था पाळू नयेत. लोकांनी एक राहावं, स्त्रियांना समान हक्क द्यावेत, सर्व लोकांना व्यक्तिस्वातंत्र्य द्यावं, हे या परमहंस सभेचे उद्दिष्ट होते. आणि ही परमहंस सभेची उद्दिष्टे जे आहेत ते परमहंसिक ब्रह्मधर्म. या परमहंसिक ब्रह्मधर्म या ग्रंथामध्ये या परमहंस सभेची उद्दिष्टे दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी लिहिली. आणि या ग्रंथाचं वैशिष्ट्य म्हणजे हा ग्रंथ फक्त 20 कवितांचा आहे. 20च कविता आहेत या धर्मग्रंथामध्ये. आणि त्याद्वारे परमहंस ब्रह्मधर्म या ग्रंथाद्वारे दादोबांनी स्वतःचे विचार मांडले. हे परमहंस सभा कार्य कशी करत होती तर याचे जे सभासद होते ते वर्षातून एक वेळा किंवा एकापेक्षा अनेक वेळा एकत्र येत असत कुठेतरी आणि तिथे ते बोलत असत, ते चर्चा करत असत सभेच्या कार्याबद्दल. तसेच ते वेगवेगळ्या जातीचे लोक होते आणि जाती धर्म पाळू नयेत यासाठी स्वतःपासून सुरुवात करावी यासाठी हे सर्वजण एकत्र बसून जेवण करत असत. त्यामध्ये सर्व जातीचे लोक मिळून जेवण बनवत असत आणि ते सर्वजण जेवण करत असत. असा हा या परमहंस सभेचा कार्य होतं. पण एक दिवशी काय झालं, 1860ला या सभेचे जे सभासद होते त्यांची यादी कोणीतरी चोरली आणि ती वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध केली. आणि यामुळे झाले काय की हे जे सभासद होते ते खूप भीती निर्माण झाली त्यांच्या मनामध्ये की आता जर हे आपले जे लोक आहेत, आपले समाज आहे, तो आपल्याला धर्मातून बहिष्कृत करेल. आणि या भीतीमुळे नंतर ते लोक एकत्र आलेच नाहीत कधी आणि हे परमहंस सभाचं कार्य बंद झालं. तर परमहंस सभेचं कार्य बंद होण्यामागचं मुख्य कारण जे होतं ते हेच होतं की हे लोक सर्व गुप्तपणे करत असत. समाजापुढे निर्भीडपणे कार्य करायचे यांच्यामध्ये त्याने असं कधी केलं नाही. त्यांना भीती असायची की समाज आपल्याला वाळीत टाकेल. जसं की या परमहंस सभेची स्थापनाच केलेली दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी. पण ते या वर्षाची जी सभा होत असत जिथे ते एकत्र भोजन करत असत तिथे ते कधीच येत नसत. तर ते एक धर्मविवेचन नावाचं एक हस्तलिखित पाठवत असत. धर्मविवेचन आणि ते हस्तलिखित सभासदांना वाचण्यासाठी पाठवत असत. आणि या धर्मविवेचन याच्यामध्ये खाली स्वतःचं नावही लिहित नसत. तर ते एक जगत्वासी आर्य
जगदवासी. खाली जगदवासी आर्य असं लिहित असत आणि मग ते याच्यावरून कळतं की त्यांच्याही मनात की आपण जर लोकांना समजले की हा असे असे कार्य करतात तर आपल्याला बहिष्कृत करतील ही भीती होती. तसंच या परमहंस सभेला जे भाऊ महाजन होते ते या परमहंस सभेची स्तुती करत असत, पण ते कधीही या सभेला गेले नाहीत का तर लोक आपल्याला बहिष्कृत करतील. त्यामुळे ही भीती होती. परमहंस सभेचे जे काही सदस्य होते त्यांच्यामध्ये ही भीती होती आणि त्यामुळे हे परमहंस सभेचं कार्य कधीही पुढे जाऊ शकलं नाही आणि ती बंद पडली. ते 1860ला बंद पडली. त्यानंतर 1867ला दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी प्रार्थना समाज हा समाज काढला. तर हा समाजाची उद्दिष्टही सेम होते जी परमहंस सभेचे होते. ते बंद पडल्यामुळे त्याचंच रूपांतर पुढं प्रार्थना समाजामध्ये झालं आणि या प्रार्थना समाजाचे अध्यक्ष होते हे आत्माराम पांडुरंग तरखडकर हे होते. आत्माराम पांडुरंग तरखडकर. हे आत्माराम पांडुरंग तरखडकर म्हणजे हे दादोबांचे भाऊ होते आणि ते या समाजाचे अध्यक्ष होते. दादोबा पांडुरंग तरखडकर यांचं आणखी कार्य म्हणजे सामाजिक कार्याच्या व्यतिरिक्त दुसरं कार्यामध्ये तर त्यांनी मराठी खूप काही योगदान दिलं आणि त्यांचं मराठी वाङ्मयाचं मोठं कार्य म्हटलं तर त्यांनी 1836ला मराठी भाषेचे व्याकरण हा ग्रंथ लिहिला आणि यामध्ये मराठी भाषेचं व्याकरण हे जे काही नियम आहेत ते या ग्रंथामध्ये लिहिले आणि असं मराठी भाषेचं व्याकरण लिहिणारे हे पहिलेच व्यक्ती होते आणि म्हणून दादोबा पांडुरंग तरखडकर यांना मराठी भाषेचे पाणिनी असं म्हणतात. मराठी भाषेचे पाणिनी. तर पाणिनी हे जे होते हे प्राचीन भारतामध्ये त्यांनी संस्कृतचं व्याकरण लिहिलं होतं म्हणून आणि दादोबांनी मराठीचं व्याकरण लिहिलं म्हणून त्यांना मराठी भाषेचे पाणिनी असं म्हणतात. त्याच्या व्यतिरिक्त आणखी त्यांनी सर्वात पहिलं जे कार्य जे कार्य केलं की त्यांच्या आधी कोणी केलेलं नव्हतं तर मोरोपंत नावाचे एक कवी होते 18व्या शतकामध्ये पेशव्यांच्या काळात. तर त्यांनी केकावली हा एक ग्रंथ लिहिलेला म्हणजे त्या कविता होत्या. केकावलीचा अर्थ असा होता की मोराचं ओरडणं, मोराचं केकावणं म्हणजे मोराचे आवाज असं होतं आणि यामध्ये त्यांनी कविता लिहिलेल्या आणि या कवितांची समीक्षा केली, टीका केली. टीका म्हणजे अशी टीका नाही तर त्याच्याबद्दल त्यांनी आपले विचार मांडलं. ह्या ग्रंथाबद्दल त्यांनी स्वतःचं एक वेगळा ग्रंथ लिहिला आणि त्या ग्रंथाला अनुसरून असं लिहिलं, त्याच्यावर समीक्षा केली. तर याच्या आधी कधी अशी समीक्षा झाली नव्हती मराठी भाषेमध्ये, तर ही दादोबांनी पहिल्यांदा केली. त्या ग्रंथाचं नाव जे समीक्षा केली त्या ग्रंथाचं नाव यशोदा पांडुरंगी असं ठेवलं. म्हणजे त्यांच्या आई आणि वडिलांचं नाव आहे. आईचं नाव यशोदा आणि वडिलांचं नाव पांडुरंग. आई वडिलांच्या नावावरून या ग्रंथाचं नाव ठेवलं. या व्यतिरिक्त त्यांनी मराठी नकाशांचे पुस्तक हा एक ग्रंथ लिहिला. शिशुबोध, परमहंसिक ब्रह्मधर्म म्हणजे हा परमहंसिक ब्रह्मधर्म आपण इथं बघितलं 20 कवितांचा संच आहे. आणि धर्मविवेचनमध्ये ते एक जगतवासी आर्य इथं पाहिलं आपण. एक जगतवासी आर्य या नावाने लिहित होते आणि हे परमहंस सभेच्या सदस्यांना हे धर्मविवेचन नावाचे एक हस्तलिखित देत होते. ते धर्मविवेचन. या व्यतिरिक्त त्याने इंग्रजी व्याकरणाबद्दलही एक ग्रंथ लिहिला. लोकांना इंग्रजीचं ज्ञान व्हावं यासाठी इंग्रजी व्याकरणावर पूर्वपीठिका हा ग्रंथ लिहिला. त्यानंतर बाबा पदमंजी यांनी यमुना पर्यटन हा ग्रंथ लिहिला होता. ही कादंबरी लिहिलेली आणि या कादंबरीमध्ये यमुना या नावाच्या महिलेची
जीवन त्याने सांगितलं होतं या कादंबरीमध्ये. म्हणजे यमुना नावाची महिला असते, ती विधवा असते, मग त्यानंतर तिला किती कष्ट होतात, तिचं जीवन कसं खडतर होतं, ते यमुना पर्यटनमध्ये लिहिलेलं. आणि मग यासाठीच दादोबा देखील विधवा पुनर्विवाहाचे समर्थक होते. मग त्यांनी या यमुना पर्यटनसाठीच एक संस्कृतमध्ये एक ग्रंथ लिहिला, त्याचं नाव होतं पुनर्विवाहविषयक विधवाश्रमार्जन, असं या ग्रंथाचं नाव होतं. तर हा ग्रंथ देखील दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी लिहिला. दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी आत्मचरित्र स्वतःचं लिहायचं असा विचार करून आत्मचरित्र लिहिण्यास सुरुवात केली. तर हाही आपल्या भागातील पहिलाच प्रयोग होता बघा मराठी माणसानं लिहिण्याचा. पण ते पूर्ण होऊ शकलं नाही आत्मचरित्र, त्याच्या आधीच त्यांचा मृत्यू झाला. मग त्यानंतर तो 1847ला प्रियोळकर, 1947ला प्रियोळकर यांनी, नंतर मग त्याच्यामध्ये त्यांनी आणखी काही भर घालून 1847ला प्रियोळकर यांनी हा त्यांचं आत्मचरित्र प्रसिद्ध केलं. आणि त्या आत्मचरित्राचं नाव होतं चरित्र व आत्मचरित्र. दादोबा पांडुरंग तरखडकर यांचं ख्रिस्ती धर्माकडे आकर्षण होतं. ख्रिस्ती धर्म त्यांना आवडायचा. मग त्यासाठी त्यांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारण्याचाही त्यांचा कल होता. पण ज्यावेळी ते सुरतमध्ये होते इंग्रजीचे शिक्षक म्हणून, त्यावेळी तिथे त्या शाळेचे मुख्याध्यापक होते हेनरी ग्रीन. तर हेनरी ग्रीन जे होते हे त्यांना सांगितलं, हेनरी ग्रीननी दादोबा पांडुरंग तरखडकर यांना, की तो कोणत्याही धर्मात गेल्या तुम्ही तर तिथे अनिष्ट प्रथा, रूढी परंपरा किंवा त्रुटी या आहेतच. जगातील कोणत्याही धर्मात जा, तिथं त्रुटी आहेतच. त्यामुळे ख्रिस्ती धर्मामध्ये येऊनही काही फायदा नाही आहे असं त्यांनी सांगितलं. आणि दादोबांना ते पटलंही. त्यामुळे मग दादोबांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला नाही, नाहीतर ते ख्रिस्ती धर्म स्वीकारणार होते. दादोबा पांडुरंग तरखडकर यांची मुलगी एक होती, तिचं नाव होतं अन्नपूर्णा. तर या अन्नपूर्णा त्यांची मुलगी होती आणि ती विदेशामध्ये शिकण्यासाठी जाणारी भारतातील पहिली स्त्री होती. म्हणजे त्याच्या आधी स्त्रिया गेल्या होत्या विदेशात, पण शिक्षणासाठी एखादी स्त्री विदेशात जाते तर ती पहिली वेळ होती की अन्नपूर्णा या दादोबांचे कन्या या गेलेल्या शिक्षणासाठी विदेशामध्ये. तर आज आपण दादोबा पांडुरंग तरखडकर यांच्याबद्दल परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची माहिती पाहिलेली आहे. तर आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये एका पुढच्या समाजसुधारकांबद्दल माहिती घेण्यासाठी. धन्यवाद.